बेळगावच्या ऑटोनगरमध्ये श्री बालाजी पेंटिंग वर्क आणि सय्यद ऑटो गॅरेजला भीषण आग लागली। या दुर्घटनेत 11 महागड्या गाड्या जळून खाक झाल्या। गॅरेजमधील सर्व उपकरणे, दुरुस्तीला ठेवलेल्या गाड्या आणि मलेशियातून आलेल्या सुट्टे भागही पूर्णतः नाश झाले। स्थानिकांनी आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र ती आटोक्यात आणण्यापूर्वीच मोठे नुकसान झाले होते। माझं नाव विनोद धमोने, ऑटोनगर हर्षा हॉटेल माझं शॉप आहे। बालाजी पेंटिंग वर्कशॉप नाव माझं गॅरेजचं। तर माझं काय झालं आहे, काल अचानकच गॅरेज शॉर्ट सर्किट होऊन काल संध्याकाळी जळले गॅरेज माझं। मी आउट ऑफ स्टेशन होतो, तर फोन केल्यानंतर मी आज पोहोचलो आहे की पोहोचल्यानंतर की एवढं लोक काय झालं आहे, गाडी केवढं जळले ते काय झालं आहे सगळं आत्ता मला माहीत झालं आहे की ते सगळं आता काय ते डिटेल सांगणार आहे मी गाडी सांगू। किती वर्ष झालं इथं गॅरेज तुमचं चालू? 3 वर्ष। 3 वर्ष झालं। काय काम आहे इथं डेंटिंग पेंटिंग ऑल आउट। किती गाड्या होत्या गॅरेज मध्ये 10 गाड्या होते। 10 गाड्या होत्या। 10 गाड्या होते। त्यातले नवीन गाड्या म्हणजे रिपेअरिंगला आले होते, पेंटिंगला कुठले गाड्या होते? नवीन गाड्या ते रिपेअरला बी आले होते, थोडे गाड्या पेंटिंगला बी आले होते। किती अंदाजे किती नुकसान किती झालंय? आता अंदाज बघितलं तर ते अंदाज सांगायचं म्हटलं तर 10 गाड्या पूर्ण जळलेत आमचे। तर मटेरियल वेस्ट, मटेरियल जळलाय, स्पेअर जळलाय, मशीनरी जळलंय, सगळं मिळून म्हटलं तरी 5.5 करून गेलाय आमचं। काय किती करोडचं झालेलं आहे? 5.5 करोड ते 5 करोड करून गेलाय। 5.5 करोड। आता जे गाडी मालक इथं जे गाडी तुम्हाला रिपेअरिंगला दिले होते, मग त्यांच्याशी काय बोलणं झालं? ते आले होते सगळे? वय आता त्यांच्याशी थोडे बोलणं झालंय, थोडे कस्टमर अजून बोलणं नाही झालंय। मग ते आता त्यांना कळेल, त्यांना सांगितलेलं आहे मी असं झालंय म्हणताना त्यांनी येऊन भेटणार आहेत मला। मग काय ते ऑप्शन आहे ते काय आहे सगळं प्रोसिजर सगळं मी ते काय ते विचार करून हे करणार आहे। किती वाजता ही आग लागली? काय टायमिंग? संध्याकाळचं टायमिंग किती वाजता? 6:30 पावणे 7 का 6:15? 6:30 पावणे 7 असं झालंय। 6:30 पावणे 7 मग आग लागल्यानंतर तुम्ही फायर ब्रिगेडला फोन केला? तर लागला नाही, नंबर काय वगैरे लागले नाही। तर नंतर त्यांनी 6:45 लागल्यानंतर 8:30 पर्यंत त्यांनी गाड्या आल्या, 2 गाड्या आल्या। पोरगी जाऊन आमची ती बहीण जाऊन आहे की नाही ऑफिसला जाऊन बोलून आल्यावर मग ते आले ताबडतोब आले? ताबडतोब नाही, लेट 8:30 वाजेपर्यंत सगळं जळून खाक झालं। मग आता तुमची काय मागणी काय आहे? तर मागणी काय तर गव्हर्नमेंट काय माझं सगळं लॉस झालाय, गरीब आहे लई का श्रीमंत आणि बघा बाजूला इकडे बघा आत्ता येऊन आज येऊन आहे की नाही सगळं लाकडं कट करून गेले। तर सगळे तुम्ही आहे की नाही वाटलं तर फोटो काढा वायरीचं बघा तुम्ही सगळं झाडांना आता येऊन ते केबीचे वायर काय होते सगळं झाडं होते ना, झाडामुळे सगळं शॉर्ट सर्किट होऊन जळलं आहे। सगळं तुम्ही जरा शॉर्ट सर्किट काय कुठनं झालंय नाही तिथनं सगळं जरा व्हिडिओ करून घ्या। आज या टीसी मुळे आज वायर शॉर्ट होऊन आमचं भावाचे गॅरेज जाळलेलं आहे पूर्ण। हे आम्ही इन्फॉर्मेशन देऊन सुद्धा पण येऊन इथं काय केले नाही वायरसाठी, फोन लावून इन्फॉर्मेशन देऊन सुद्धा बी काय कारवाई केली नाही। त्याच्यामुळे झाडाला आग लावून गॅरेज सगळं जाळलेलं आहे आमचं। भरपूर 10 गाड्या कारगाडी जाळलेत आणि पेंटची मशीन आणि डेंटिंगची मशीन भरपूर लॉस झालेले आपल्याला। मला गव्हर्नमेंटकडून काही तर मला मदत पाहिजे। तुम्हाला कसं कळालं इथं आग लागली? इथं आम्हाला संजू दादांनी फोन लावले आमच्या भावाच्या दोस्तांनी, तेव्हा आम्हाला समजलं 6:15 गॅरेज बंद गेले होते। त्यानंतर पावणे 7 मला कॉल आला, त्यानंतर मी येऊन बघितल्यानंतर तो पावणे 7 फोन नंतर वॉटरचे फोन लावले मी, तरी पण ते लवकर आले नाही। त्यामुळे सगळं पूर्ण आमचं नुकसान झालेलं आहे। आम्ही परत तिथं ऑफिसला जाऊन सांगितल्यानंतर त्यांनी येऊन पाण्याची घाट तवा आले। झाडं आधी तुम्ही जाऊन कंप्लेंट करून आला? कंप्लेंट करून बी सुद्धा त्यांनी येऊन काय एक बघितले नाही इकडं। झाडं कट कधी? आज झाडं आहे ते आता जस्ट येऊन दुपारी कट करून गेले सगळे। ते बी त्यांनी कट करून ते व्हिडिओ बी काढून ठेवलेला आहे मी इथं। आणि कोण ऑफिसर वगैरे आले होते का विजिट करायला? विजिट करायला तर तलाठी सर एकटेच आलेले काल, आणि पोलीस आम्ही कॉल करून त्यांनी पोलीस एवढं आलेले काल, आणि सगळं जळून गेल्यानंतर पाण्याची गाडी आले, तोपर्यंत सगळं आमचं जळून गेलेलं पूर्ण नुकसान आम्हाला झालंय। तनवीर अब्दुल रजाक सैयद। कितने बजे आए आप इधर? मेरे को 6:45 बजे फोन लगाया, मैं फोटो गया था, उधर से मटेरियल ले रहा था गैरेज का। मैं फोन गैरेज चला बोलने में सीधा आया मैं इधर 7-10 तक आया था। बाद में इधर पूरा लगा था आज
किस वजह से लगा? ये भी शॉर्ट सर्किट हुआ बोले, सभी शॉर्ट सर्किट ही बोले। हाँ। मैं आया तो बाद रीजन देखा नहीं, पूरा आग पूरा लगा था, शॉर्ट सर्किट हुआ बोले। नुकसान कितना हुआ आपको? मेरा एक सर्विसिंग मशीन, कंप्रेसर, सीट कवर, ऑयल, नया टायर था, और वायरिंग सभी। क्या काम आपके गैरेज में क्या मेरा टू व्हीलर मैकेनिक, वॉशिंग का, पंचर। कितने साल से इधर धंधा? इधर 2 साल हुआ सर। 2 साल से। कितना नुकसान हुआ रहेगा आपका? 2 लाख रुपए सर। 2 लाख? हाँ सर। कंप्रेसर नया है सर, सर्विसिंग मशीन 2 साल डाला था, सभी ये हुआ है। डिमांड क्या डिमांड है? क्या सर अभी देख गवर्नमेंट से क्या चाहिए आपको? अभी गरीब रात के खाने वाला सर, अभी देखिए क्या तो ये क्या तो अच्छा होता सर, अभी उतना ही सर, भी क्या भी नहीं। हमारा 100 बजा अंदर सर, पंचर शॉप है। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।